आज 6व्या दिवशीचा प्रवास पद्मनाभन स्वामींचा आशीर्वाद घेऊन आणि हॉटेल डायमोराला बाय बाय करून सुरू केला। पुढे 1.5 तासातच आम्ही NH66 सोडून NH44 सुरू केला होता। म्हणजेच आम्ही नागरकोइलला मागे सोडून कन्याकुमारीला येऊन पोहोचलो होतो। आम्ही आमच्या प्रवासाची एकूण 1600 किलोमीटर संपवून केप कॉमरिन म्हणजेच कन्याकुमारीच्या त्रिवेणी संगमावरती होतो। या आनंदाच्या भरात तुटलेल्या गॉगलला इथेच जलसमाधी देऊन आम्ही स्मारकाकडे निघालो। 2 ऑक्टोबरची गांधी जयंतीची सुट्टी मिळाली असल्यामुळे आज या ठिकाणी बरीच गर्दी दिसून आली। तसेच ढगाळ आणि पावसाळी वातावरण झाल्यामुळे आम्ही लवकरात लवकर विवेकानंद स्मारकाकडे जायचे ठरवले। काही वेळात रांगेत तिकीट घेऊन आम्ही स्मारकाकडे जाण्यासाठी फेरीकडे निघालो। ही बोट पुढील 10 मिनिटांमध्ये तुम्हाला स्मारकापर्यंत घेऊन जाते। विवेकानंद स्मारकाला ही माझी दुसरी भेट होती। एकदा कॉलेजच्या टूर सोबत मी येथे येऊन गेलो होतो, त्यामुळे जुन्या आठवणी पुन्हा एकदा डोळ्यासमोर आल्या। मग पुढे मदुराईच्या दिशेने प्रवास करायचा होता, म्हणून काही सुंदर गोष्टी खरेदी करून आम्ही मार्गस्थ झालो। रिटर्न मान्सूनमुळे सर्व परिसर स्वच्छ धुवून निघाला होता, त्यामुळे NH44 वर सुंदर आणि स्वच्छंद असा प्रवास खूप भारी वाटत होता। हायवेवर लागलेल्या कॅमेऱ्यांनी आमचा हा आनंद कदाचित बघितला असावा आणि त्या आनंदाची आम्हाला त्यांनी जाणीव करून दिली। पुढे काही अंतर प्रवास केल्यावरच आम्हाला निलगिरी हिल्सची मोठी रेंज लागली। या सुंदर वातावरणामध्ये आम्हाला तेथे थांबायचा मोह झाला। मग समोरच हॉटेलवर थांबून लोकल कॉफीचा स्वाद घेतला आणि काही स्वीट्स घेतले। कन्याकुमारीला निरोप देऊन 2 तास पुढे कधी आलो हे कळलंच नाही। मग पुढेच पुण्याचे बोर्ड्स दिसायला लागले। संध्याकाळ होऊन गेली आणि आम्ही मदुराईच्या जवळ येऊन पोहोचलो। नवरात्रचे दिवस असल्यामुळे भाविकांची भरपूरच गर्दी होती। मग मंदिरात 2 तास रांगेत उभे राहून आम्हाला दर्शन करता आलं। रात्र झाली असली तरी आम्ही मदुराईला काही राहणार नव्हतो व लगेचच बाहेरचं रात्रीचं जेवण उरकून आम्ही पुढे दिंडीगुल येथे हॉटेल विवेरा ग्रँडचं बुकिंग केलं। उद्याच्या दिवसाचं प्लॅनिंग करण्यासाठी आम्ही थेट हॉटेल गाठलं आणि आमचा प्रवास इथे संपला।